तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांनाच माझे हे सांगायचे आहे, जे पण जिल्हा अध्यक्ष म्हणून, तालुका अध्यक्ष म्हणून किंवा जिल्हा समिती म्हणून जे पण प्रशिक्षणार्थी काम करत असेल, प्रशिक्षणार्थ्यांच्या न्यायासाठी किंवा आंदोलन स्वरूपात जे काम करत असेल, ज्यांना तळमळ असेल, तर त्या सगळ्या महाराष्ट्रातील सगळे जिल्हाध्यक्षांनी आणि तालुका अध्यक्षांनी आता काय करायचं आहे, आपल्या स्थानिक पातळीवर जिल्हा कलेक्टर मॅडमांना साहेबांकडून निवेदन द्यायचं आणि तिथल्या रिक्त पदांचा अहवाल काढायचा आहे, जेणेकरून ज्या आस्थापनामध्ये जेवढे रिक्त पदे असेल त्या रिक्त पदांचा डाटा येणाऱ्या अधिवेशनाचं जेव्हा आपण आंदोलन करू किंवा रिक्त पदाचा अहवाल हा आपल्याकडे असणे का गरजेचे आहे की रिक्त पदांवर त्या आस्थापना त्या जिल्ह्यामध्ये तो कलेक्टर किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी काय करतात, जेव्हा त्यांच्या स्थानिक पातळीवर शासकीय पदांवर नियुक्ती करायची राहणार कंत्राटी तत्वावर त्यांना आस्थापनाला गरज असेल तर हे काही लोक काय करतात की त्या योग्य डिग्री असलेल्या किंवा शिक्षण असलेल्या त्या आस्थापनाच्या त्या संबंधित विद्यार्थ्याला त्यांना कंत्राटी तत्वाची नियुक्ती करून देतात. पण आम्हाला कलेक्टर मॅडमांना हे सांगायचे होतं आज की जिथं पण आता या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुठे पण कंत्राटी तत्वाची नियुक्ती करण्यात यावी तर त्या जागेवर त्या आस्थापनावर ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी 11 महिने काम केलं आहे तर त्याच प्रशिक्षणार्थ्यांना त्या आस्थापनावर कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात यावी. समजा नंदुरबारमध्ये 10 जागा खाली अशा शिक्षकांच्या तर प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांना योग्य गुणवत्ता असलेल्या शिक्षकांना तुम्ही त्या आस्थापनाला घ्या, मलाच घ्या असं नाही. ज्याचे टक्के जास्त असेल किंवा कौशल्य तर योग्यरित्या काम केले असेल, 11 महिने योग्यरित्या पूर्ण पार केले असेल त्या तशा प्रशिक्षणार्थ्यांना त्या जागेवर समायोजन करून घेणे. जसं आरोग्याचे नर्सना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम केलेलं असतं आणि ते अनुभव सर्टिफिकेट काहीतरी 1-2 मार्क वाढवून त्यांना भेटतात आणि त्या अनुभवाचे कुठेतरी कंत्राटी तत्वावर नियुक्ती म्हणजे त्याचे बेनिफिट होतो. त्याच माध्यमातून महाराष्ट्र शासनाला व या संबंधित मॅडमांना साहेबांना म्हणजे हे सांगायचं होतं की आपल्या जिल्ह्यात कोणत्याही डिपार्टमेंटची जागा निघत असेल तर तिथे प्रशिक्षण घेतलेल्या 11 महिन्याचे सर्टिफिकेट असलेले त्या प्रशिक्षणार्थ्यांना तिथं समायोजन करून घ्या, जेणेकरून ही जी संख्या आहे 5,000ची 5,800ची त्या संख्येवर कुठेतरी आज 100 लागले उद्या 200 लोक लागतील असे कंत्राटी तत्व तरी आपल्या जिल्ह्याला आपल्या जिल्हा लेवलवर प्रशिक्षणार्थ्यांचे समायोजन होईल आणि जे आवश्यक आहे जो तो कुठेतरी या प्रशिक्षणार्थ्यांना आधार भेटेल. आज नाही तर उद्या येणाऱ्या या 1-2 वर्षामध्ये कितीतरी प्रशिक्षणार्थी हे कंत्राटी तत्वावर तुम्ही नियुक्ती करू शकतात. कलेक्टर मॅडमांना आम्ही ही विनंती केली की आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कंपन्या नाही काही नाही, बेरोजगार आहे सगळे युवा, तर युवा बेरोजगार असताना ते मुंबईला सुरतला असं कंपनीमध्ये कामाला जातात. तर आहे त्या आस्थापनाला इथे जर गरज असेल तर या प्रशिक्षणांना किरकोळ का असेना तरी तुम्ही त्या टप्प्यानुसार तुम्ही समायोजन करून घ्या असं आम्ही विनंती कलेक्टर मॅडमांनी सांगितले आहे. कलेक्टर मॅडमांना हा ITI नुसार आम्हाला जे रिक्त पदांचा अहवाल आहे लवकरच आपल्याला 15-20 दिवसाच्या आत आपल्याला तो रिक्त पदांचा अहवाल भेटून जाईल. मग त्या रिक्त पदं असलेले आस्थापनाला जर गरज ज्या आस्थापनाला गरज असेल 4.5 नुसार आपल्या जे GR मध्ये नोंद आहे त्याच्यानुसार रिक्त पदांचा जो अहवाल घेऊन त्याच्यावर आपण प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपीचा रोजगार देता येईल का कंत्राटी तत्वावर हे आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली आणि चांगला प्रतिसाद होता कलेक्टर मॅडमांचा. हाच विषय प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं आहे आणि हा रिक्त पदांच्या अहवालचा डाटा घेऊन आपण मंत्र्यांना सुद्धा सांगायचे आहे की या आस्थापना या जिल्ह्यामध्ये एवढे रिक्त पदं आहे त्याचं निधीची तरतूद कशी करता येईल व या प्रशिक्षणार्थ्यांना त्या आस्थापनाला कसं समायोजन करता येईल याच्याकडे शासनाने देखील लक्ष द्यावे. बजेटची तरतूद असेल तर या असलेल्या अधिकृत बजेटमध्ये या प्रशिक्षणार्थ्यांना या पद्धतीने समायोजन करता येईल. ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांनी करायची आहे. म्हणून माझ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हाध्यक्षांना हे सांगायचं आहे ही सुरुवात आज करा, जोपर्यंत अर्थसंकल्पना येत आहे अधिवेशन येत आहे तोपर्यंत आपलं हे काम पूर्ण झालं पाहिजे. येणाऱ्या काळात जे मुंबई आझाद मैदानाचं जे मोठं आंदोलन होणार आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या न्यायासाठी त्याच्यात हा डाटा खूप आवश्यक राहणार आहे. म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी जे प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन करतो आता नाही जागृत झालं तर कायमस्वरूपीचा रोजगार विसरून जावा. आता ही संकल्पना प्रॉपर कुठेही निगेटिव्ह न होता प्रॉपर काम चालायला पाहिजे. आपल्याकडे ऑप्शन राहिला पाहिजे की असं नाही तर असं या प्रशिक्षणार्थ्यांचं समायोजन करता येईल. या सगळ्या संकल्पना घेत आपल्याला मुंबई गाठायचे येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये. म्हणून तुम्ही पण तयारी लागा. आम्ही नंदुरबारचे सगळे प्रशिक्षणार्थी की आमची जी समिती आहे जिल्ह्याची समिती आमचे नंदुरबारहून हर्षला मॅडम आहे आणि तोळेगावून सूरज सर आहे, शहादाहून नरेश सर आहे, मी अक्कलगावून निलेश वसाई सर आहे, डेनियल गावित सर आहे नवापूरचे, तसेच गणेश सर आहे, चेतन पवार सर आहे, कैलास पवार सर आहे, हे देखील आले होते पण परत ते चालले गेले आहेत निवेदन देऊन. पण ही जी संकल्पना आम्ही करत आहे तर तुम्ही पण जागृत व्हा, तुम्ही पण निवेदन द्या. सगळ्या महाराष्ट्र प्रशिक्षणार्थ्यांना जर या माहितीसाठी काय आवश्यकता असेल तर संपर्क करा. त्याच्यानंतर पुढची दिशा काय असेल ते लवकरच आपण सगळे मीटिंग जिल्ह्याची राज्याची मीटिंग नियोजन करून आपण सगळी संकल्पना चालवणार आहे. म्हणून आम्ही तयारी लागलो आहे, तुम्ही पण तयारी लागा. सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय जोहार, जय आदिवासी.